कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरावं. अजित पवारांचं वक्तव्य. तर अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांच्या वक्तव्याला दुजोरा. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीत खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणंही मुश्किल होईल. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. दादा क्या हुआ तेरा वादा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. यावर्षी कर्जमाफी होणार नाही. या वक्तव्यानंतर अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर. धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही. अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार. धनंजय मुंडेंच्या वकिलाचा माझगाव कोर्टात युक्तिवाद. मुलं तुमची आहेत म्हणता, मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत, कोर्टाचा सवाल. तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला. कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या. कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी पुरावे सोबत न आणल्यानं करुणा मुंडे संतापल्या. लग्नाचे पुरावे असतील तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल. करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा. 2008च्या हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी औरंगाबाद खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता. सरकार बोळ्यानं दूध पितंय का. विशेष अधिवेशन बोलवा. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा करा, अन्यथा छत्रपती शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा असा अर्थ उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले. उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार. उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितांवर कडक कारवाई करू. छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही कडक शासन करू. फडणवीसांचं आश्वासन. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा. उदयनराजेंची मागणी. महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराजांनी कधीच जात धर्म पाहिला नाही. अजित पवारांचं वक्तव्य. छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंगपूर इथे घेतलं श्री लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन. तर शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत. मी कधीही मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं नाही. मी प्रशांत कोरटकरांसोबत काम करत होतो. अतुल लोंढे, असीम सरोदे यांनी खोटे आरोप केले. प्रशिक पडवेकर यांची प्रतिक्रिया. पडवेकरचे सर्व आरोप समोर आणणार. अतुल लोंढेंचे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दादरमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची गर्दी. फुलं खरेदीसाठी गर्दी, मात्र सुरक्षेसाठी पोलीस तैनात नसल्याचं दृश्य. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट. मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपात हजाराहून अधिक जणांचा मृत्यू. तर बँकॉकमध्ये इमारतीच्या मलब्यात अजून 100हून अधिक कामगार अडकल्याची माहिती. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.